दर्शकांनो नमस्कार। देशभरामध्ये सर्वत्र लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना यावेळी चिक्कोडी लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार यात काही शंका नाही। यावेळी मतदार नेमकं कोणाला कौल देणार आणि या कौलामध्ये चिक्कोडीचा खासदार कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। नमस्कार, मी विशाल सुतार आणि आपण पाहत आहात रोकठोक विशाल। एका बाजूला देशामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना दुसऱ्या बाजूला चिक्कोडी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाकडून अण्णासाहेब जोल्ले यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटकामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता असताना त्यांना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या कन्या प्रियंका जारकिहोळी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। विधानसभेसारखी यावेळी सुद्धा चिक्कोडी लोकसभेची निवडणूक ही भाजपाकडून अण्णासाहेब जोल्ले, काँग्रेसकडून प्रियंका जारकिहोळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा नेते उत्तम पाटील या तिघांच्या मध्ये तिरंगी होईल अशा चर्चा सर्वत्र रंगल्या असताना अखेरच्या क्षणी युवा नेते उत्तम पाटील यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्यामुळे हे चित्र स्पष्ट झालेले आहे की ही निवडणूक थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी झालेली आहे। या निवडणुकीमध्ये कोणाचे पारडे कुठे जास्त आणि कुठे कमी हे जाणून घेण्याचा प्रयत्न रोकठोक विशालने घेतलेला आहे। या चिक्कोडी लोकसभेच्या क्षेत्रामध्ये एकूण 8 मतदारसंघ येत असून 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, तर 5 ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत। यामध्ये निप्पाणीमधून शशिकला जोल्ले हे आमदार आहेत, सदलगावमधून गणेश हुक्किरे हे आमदार आहेत, रायबागमधून दुर्योधन आयहोळे हे आमदार आहेत, यमगनमर्डीमधून सतीश जारकिहोळी हे आमदार आहेत, कुडचीमधून महेंद्र तम्मनावर हे आमदार आहेत, अथनीमधून लक्ष्मण सौदी हे आमदार आहेत, कागवाडमधून राजू कागे आणि हुक्केरीमधून निखिल कत्ती अनुक्रमे हे आमदार आहेत। निप्पाणी मतदारसंघामध्ये यावेळी भाजपाकडून शशिकला जोल्ले ह्या आमदार म्हणून कार्यरत आहेत, पण गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला भाजपाकडून शशिकला जोल्ले 3 वेळा काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले काकासाहेब पाटील आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाकडून युवा नेते उत्तम पाटील या तिघांच्या मध्ये तिरंगी लढत लागली असताना यामध्ये निप्पाणीमधून शशिकला जोल्ले ह्या विजयी झालेल्या होत्या। पण असे चित्र असले तरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून प्रियंका जारकिहोळी यांना निवडून आणण्यासाठी काकासाहेब पाटील आणि त्याचबरोबर युवा नेते उत्तम पाटील या दोघांनी निप्पाणीमधून रण उठवलेले आहे। त्याचबरोबर निप्पाणी भागचे माजी आमदार सुभाष जोशी सर यांनी सुद्धा यावेळी आपला पाठिंबा काँग्रेस पक्षाला आहे हे स्पष्ट केलेले आहे। तुर्तास या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब जोल्ले यांचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आपला खासदार निवडून आला पाहिजे यासाठी प्रचार करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला यावेळी चिक्कोडीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि आपल्या खासदार प्रियंका जारकिहोळी झाल्या पाहिजेत असे म्हणत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत। एका बाजूला केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटक राज्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची सत्ता असताना यावेळी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेमका कोणाचा प्रभाव पडणार आहे हे लवकरच कळून येईल आणि या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब जोल्ले आणि प्रियंका जारकिहोळी या 2 उमेदवारांच्या स्पर्धेमध्ये गावागावातील शहरातील जे स्थानिक नेते आहेत त्या नेत्यांच्या भूमिका सुद्धा या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार आहेत। तुम्हाला काय वाटतं, यावेळी चिक्कोडी लोकसभा क्षेत्रामधून भाजपाचे पुन्हा एकदा अण्णासाहेब जोल्ले खासदार होणार की चिक्कोडीमध्ये परिवर्तन होऊन काँग्रेस पक्षाच्या प्रियंका जारकिहोळी खासदार होणार? आम्हाला तुमची मते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा व रोकठोक विशाल हे माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मनपूर्वक धन्यवाद।